आपल्या गारमेंट्सच्या दुकानावर खूप भाभ्या येतात. एक भाभी रस्त्यात भेटली तर तिने मला तिच्या घरी घेऊन गेली. भाभीचा कार्यक्रम कसा झाला आणि नंतर त्यांच्या मैत्रिणीला मी कसा प्रकारे कार्यक्रम केला ऐकून मज्जा घ्या. नमस्ते मित्रांनो, माझं नाव विकास कुमार आहे. मी अहमदाबादचा आहे. मी ज्या भाभीची गोष्ट सांगतोय त्याचं नाव श्रुती भाभी आहे. मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आहे. माझ्या वडिलांची कपड्यांची दुकान आहे, त्यामुळे मी वडिलांना मदत करण्यासाठी दुकानावर जात असतो. त्याचवेळी आमच्या दुकानावर एक भाभी नेहमी कपडे खरेदी करण्यासाठी यायची. एकदा माझे वडील बाजारात गेले होते. त्यावेळी ती भाभी आली आणि काही सामान घेऊन सवलत मागू लागली. मग ती म्हणाली, दे ना, आणि कधीतरी घरी ये, चहा पाणी घे. त्यावेळी मला काही कळलं नाही आणि ती हसत हसत निघून गेली. मग एकदा मी ट्युशन संपवून घरी जात होतो, तेव्हा ती भाभी रस्त्यात भेटली आणि मला पाहून हसू लागली. तिने मला जवळ बोलावलं, म्हणून मी तिच्याशी भेटायला गेलो. तिने विचारलं, इथे काय? मी म्हणालो, ट्युशनवरून येतोय. ती भाभी म्हणाली, माझ्या घरी चल, माझं घर इथेच आहे. मी तिच्या घरी गेलो, तेव्हा कळलं की तिचा एक 5 वर्षांचा छोटा मुलगा आहे. तिने मला म्हणालं, येत रहा ना, मला तुझ्याशी भेटायची खूप इच्छा होते. मी विचारलं, माझ्याशी भेटायची इच्छा का होते? ती म्हणाली, असंच. मग मी विचार केला, काहीतरी आहे. मग मी घरी गेलो. मग एक दिवस मोबाईलवर अनोळखी नंबरवरून मेसेज आला. विचारल्यावर कळलं की ही तीच भाभी आहे. आमचं हळूहळू बोलणं सुरू झालं. मी तिच्याशी बोलू लागलो. मग एकदा तिने विचारलं, तू कॉलेजला जातोस, मग तुझी कोणी गर्लफ्रेंड असेलच? मी म्हणालो, आहे खरी. ती भाभी विचारू लागली, तिच्याशी कसं चाललंय? मी म्हणालो, ठीक-ठाक चाललंय. मग एकदा थंडीचा हवामान होता, तेव्हा ती तिच्या मुलासाठी शाळेचा स्वेटर घ्यायला आमच्या दुकानात आली. वडील तसेच स्वेटर घ्यायला बाजारात गेले होते. म्हणून मी म्हणालो, मी थोड्या वेळाने तुमच्या घरी स्वेटर घेऊन येतो. तिने म्हणालं, ठीक आहे. वडील बाजारातून परत आल्यावर मी त्यांच्याकडून त्या मुलाचा स्वेटर घेऊन तिच्या घरी गेलो. तेव्हा दुपारचे 2 वाजले होते. मी तिच्या घरी जाऊन बेल वाजवली, तेव्हा भाभीने दरवाजा उघडला. तिने मला आत यायला सांगितलं. मी घरात जाऊन सोफ्यावर बसलो, तेव्हा भाभीने विचारलं, पाणी पिणार? मी म्हणालो, नाही, आता पाणी नको, थंडीचं हवामान आहे, काही गरमच दे. भाभी म्हणाली, दूध नाहीये. आणि गरम हवं असेल तर मी आहे, खूपच गरम. मी समजलो की आज ही मला नक्की देणार. असे पण त्यांचे चेंडू खूप छान होते. कार्यक्रम करण्यात खूप मजा येईल. मग मी तिच्याजवळ गेलो. तिने सैल गाऊन घातलं होते. भाभीने माझे हात पकडले आणि आपल्या चेंडूवर ठेवले. आता पुढे बोलण्याची गरजच पडली नाही आणि मी तिला मिठी मारली. तीही माझा पूर्ण साथ देऊ लागली. तेव्हाच भाभीने मला बाजूला केलं आणि जाऊन दरवाजा बंद करून परत आली. मग मी तिला पकडून तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेलो. तिथे तिचे चेंडू दाबू लागलो. नंतर कार्यक्रम करू लागलो. मलाही मजा येऊ लागली. थोड्या वेळाने ती म्हणाली, मी थकले. पण मी नाही, दमलो होतो आणि माझं मन भरले होते. मी अजून वेग वाढवला आणि भाभी घामाघूम झाल्या. नंतर अर्ध्या तासाने मी शांत झालो. थोडा आराम केले तेवढ्यात भाभी तयार झाली आणि म्हणाली, तू जा आणि हा स्वेटर इथेच ठेव. मी दुकानावर येऊन पैसे देते. पण मी म्हणालो, ठीक आहे, पण मला आणखी एकदा करायचं आहे. तेव्हा ती म्हणाली, मला माझ्या मुलाला शाळेतून आणायला जायचं आहे, तू नंतर ये. आता तर मी जेव्हा सांगेन तेव्हा तुला यावं लागेल. दुसऱ्या दिवशी भाभीने दुकानावर येऊन वडिलांना स्वेटरचे पैसे दिले. मग मला हळू आवाजात म्हणाली, जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी तुला कॉल करेन. तेव्हा ये. त्यानंतर मी अनेकदा तिच्या घरी जाऊन भाभीचा कार्यक्रम केला आणि खरं सांगायचं तर कार्यक्रम कसा करायचा भाभीने मलाच शिकवले. मग तर भाभीने आपल्या अनेक मैत्रिणींशी माझी ओळख करून दिली. मी भाभीच्या अनेक मैत्रिणींच्या कार्यक्रम करायला सांगितले. भाभीच्या मैत्रिणी मला फोन करून बोलावून घ्यायच्या. आता तर दुकानावरून वेळ मिळणं खूपच कठीण झालं होतं. माझी पुढची गोष्ट गुजराती भाभीची आहे. अहमदाबादमध्ये मला जो मजा मिळाला, त्याची तर तुलनाच होऊ शकत नाही. गुजराती भाभीचं नाव वैशाली होतं आणि ती एकदम भरलेल्या शरीराची मालकीण होती. मी सांगितल्याप्रमाणे श्रुती भाभीने मला तिच्या मैत्रिणींशी भेट घडवली होती, त्यापैकी ही एक होती.
वैशाली भाभीही आमच्या दुकानात खरेदीसाठी यायची. पण मला माहित नव्हतं की या भाभीलाही कार्यक्रम करून घ्यायचे आहे. श्रुती भाभीने मला वैशाली भाभीशी आमच्या दुकानातच भेट घडवली आणि म्हणाली की इथे मोकळेपणाने बोलणं शक्य नाही, म्हणून मी घरी फोनवर तुम्हा दोघांची भेट करून देईल. मग श्रुतीने वैशालीला तिच्या घरी बोलावून माझं तिच्याशी फोनवर बोलणं करवून दिले. आम्ही मोकळेपणाने बोललो आणि वैशालीने मला तिचा फोन नंबर दिला. त्यानंतर मी आणि वैशाली अनेकदा फोनवर गप्पा मारू लागलो, पण अजून वैशालीने कार्यक्रमासाठी बोलावलं नव्हते. एक दिवस श्रुती भाभीने सांगितलं की वैशाली 2 दिवस घरी एकटी असेल आणि ती तुला तिच्या घरी बोलावणार आहे. मी आनंदी झालो की आता मला वैशालीची चिमणी मिळेल. एक दिवस वैशालीने मला फोन करून तिच्या घरचा पत्ता सांगितला आणि काही कपडे मागवले, जेणेकरून मी तिचं घर पाहू शकेन. मी भाभीचं घर शोधून तिच्या घरी पोहोचलो. तेव्हा तिचा मुलगा घरी होता. पण भाभीने बहाण्याने मला तिचं पूर्ण घर दाखवलं. मग भाभी म्हणाली, माझे नवरे गावात कोणाच्या लग्नासाठी माझ्या मुलाला घेऊन जाणार आहेत. ते 2 दिवस परत येणार नाहीत. तू येशील ना? मी म्हणालो, मी येणार नाही असं होऊच शकत नाही. पण मला रात्रीच वेळ मिळेल, दुकानावरून येऊ शकणार नाही, वडील येऊ देणार नाहीत. तसंही श्रुती भाभीने मला आधीच सांगितलं होतं की तुम्ही मला बोलावणार आहात. भाभी म्हणाली, काही हरकत नाही. आणि भाभीने मला तारीख सांगितली की कोणत्या दिवशी यायचं. तिने सांगितलं, पण येण्यापूर्वी मला कॉल कर. मी म्हणालो, ठीक आहे. मी रात्री तुमच्या गल्लीत येऊन कॉल करतो. मग ती निघून गेली. तसं मित्रांनो, मी सांगतो की आमचं कपड्यांचं मोठं दुकान आहे, त्यामुळे मी वरच्या मजल्यावर बसतो. मग मी वडिलांना सांगितलं, मला संध्याकाळी मित्रांसोबत चित्रपट पाहायला जायचं आहे, म्हणून मी लवकर निघेन. रात्री 9:30 मी बाईक घेऊन घरातून निघालो. मग बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन बॉडी स्प्रे लावला आणि आईला सांगितलं, मी बाहेरच मित्रांसोबत जेवण करेन. मग मी घरातून निघालो आणि गुजराती वैशाली भाभीच्या घराच्या गल्लीजवळ जाऊन तिला कॉल केला, तेव्हा ती म्हणाली, एवढा उशीर? मी सांगितलं, मी आता दुकानावरून मोकळा झालो. तेव्हा ती म्हणाली, ठीक आहे, 10 मिनिटांनंतर वरच्या खोलीत ये. मी भाभीला सांगितलं, मला जेवणही करायचं आहे, मी तर घरी भुकेलाच आलो. तेव्हा ती म्हणाली, ये, मी आहे. मला आज तू पूर्ण खा. मी म्हणालो, मी खरंच भुकेला आहे. भाभी म्हणाली, ये, मी जेवण वर घेऊन येते. मी बाईक तिच्या घरापासून थोडी लांब ठेवली आणि तिच्या घरात वरच्या खोलीत गेलो. वैशाली भाभी तिथे एक पातळ नाईटसूट घालून बेडवर बसली होती आणि जवळच्या टेबलावर जेवण ठेवलं होते. मी दरवाजा बंद करून तिच्याजवळ जाऊन बसलो. भाभीने डोळे मिचकावत आपले चेंडू पुढे केले, तेव्हा मी तिचे दोन्ही चेंडू पकडले आणि जोर जोरात दाबू लागलो. आणि तिचाही जोरदार वाजवून कार्यक्रम केला. आणि असंच पुढे चालू राहिले.